मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य महानुभाव, जमलेले सर्व युतीचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे दोन शब्द ऐकण्याकरता आलेले सर्व राजेश्वर नगरीतील सर्व माता भगिनी, मतदार बंधूंनो आणि पत्रकार भावांनो, खरं तर 8 वर्षानंतर ही निवडणूक होऊ घातलेली आहे। आज या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये जे काही महत्त्वाचे शिलेदार आहेत त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या दोघांचं जे नेतृत्व आहे, विकासाला गती देणारं, राज्याला गती देणारं, त्यांनी योजना काय आणल्या हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याची वीज बिल माफी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे सुद्धा सरकारचा आता पुढे येण्याचा प्रस्ताव आहे। त्याचप्रमाणे आपल्या अकोला शहराचं जे आराध्य दैवत आहे भगवान राजराजेश्वर यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आणि विकास कामाकरता सातत्याने पाठपुरावा करून सरकारने आपल्याला ज्या पद्धतीने सहकार्य केलं ते आपल्या जमेची बाजू आहे। मी सर्वांना सांगू इच्छितो भावांनो, ही निवडणूक ही विधानसभा आणि लोकसभेपेक्षा वेगळी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये जनतेला आपला नगरसेवक निवडून द्यायचा असतो आणि नगरसेवक फक्त हाडामासाचा कार्यकर्ता नसतो, तर सरकारच्या योजना आपल्या प्रभागामध्ये, आपल्या वार्डामध्ये, आपल्या जनतेमध्ये पोहोचवण्याकरता सरकारमध्ये असणाऱ्या माणसांना महत्त्व असतं। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूतीने भारतीय जनता पार्टीसोबत अकोला शहरामध्ये 14 जागेवर लढत आहे। सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा महायुतीने केलेला आहे आणि शहरचे अध्यक्ष विजयराव देशमुख असतील किंवा आमचे सर्व माजी नगरसेवक, त्यांना सुद्धा एक संधी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीमध्ये मिळालेली आहे। येणाऱ्या काळात आपली जबाबदारी नक्कीच वाढली। आम्ही आमच्या डोळ्यापुढे नागपूरचं व्हिजन पाहतो। माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी केलेला विकास, देवेंद्रजींनी केलेला विकास, त्याचप्रमाणे बारामतीचं व्हिजन सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहे। बारामती शहर ज्या पद्धतीने अजितदादांनी डेव्हलप केलं आणि बारामती आणि नागपूर आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचं महत्त्व अनुभवतो, पण अकोला शहर सुद्धा त्याच पॅटर्नवर पुढे जावं हे जर आपल्याला निश्चय करायचा असेल तर आज भरभरून आशीर्वाद आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना द्यायचे आहेत। कारण येणाऱ्या काळामध्ये आपलं जे व्हिजन आहे ते विकासाचं व्हिजन आहे। आज अकोला शिवनी विमानतळाचा मुद्दा माननीय खासदार अनुप धोत्रे साहेबांनी हाती घेतला। अनेक बैठका त्यांनी खासदार असताना दिल्लीमध्ये पण घेतल्या। लवकरच तिथे विमान प्रशिक्षण केंद्र सुरू होणं हे सुद्धा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे। विमान प्रशिक्षण केंद्र सुरू झालं तर इथली रोजगारी वाढेल, बेरोजगारी कमी होईल। आपला हा भाग हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये सीसीआयची खरेदी एकरी 5 क्विंटल प्रमाणे होती, पण आता ती वाढवून सरकारने हेक्टरी 23 क्विंटल केली। त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम हे सरकार प्रामाणिकपणे करते आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो। निवडणुकीमध्ये पक्ष सांभाळताना सुद्धा सर्वांची तारेवरची कसरत होते। अनेकांना उमेदवारी दिल्या जाते, अनेक जण नाराज होतात आणि मग नाराज झाल्यानंतर अनेक लोक वेगवेगळ्या मतमतांतर आपली मांडत असतात, पण सर्वांना सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा दोन्ही पक्षांनी केलाय। भारतीय जनता पार्टीने सुद्धा 14 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबूत उमेदवार दिलेत। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये अकोला महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे दोघांचं जे व्हिजन आहे आणि दोघांचा जो काम करण्याचा झपाटा आहे, ही दोघंही या चेहऱ्याला नवी ओळख देतील। थोड्याच वेळात या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होणारच, पण मी परत एकदा जबाबदारीने सांगतो की विकासाला महत्त्व द्या, सत्तेतल्या लोकांच्या सोबत चला, आपलं व्हिजन जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल, आपल्याला जनतेच्या दरबारात कसं जाता येईल, आणि जनता ही काम करणाऱ्याच्या मागे असते। जनता पैसा, जात, धर्म, पंथ, पक्ष या पलीकडे विचार करणारी जनता आहे आणि लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचा अधिकार जो आपल्याला दिलाय, त्या एका मताचा सत्पात्री वापर, त्याचा उपयोग हा सत्तेसाठी केला पाहिजे आणि सत्ता ही जनतेच्या सेवेचं साधन बनलं पाहिजे। याकरताच शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि आम्ही परत एकदा आपणास सांगतो की आपण विश्वासानं
महायुतीमधले दोन्ही घटक पक्ष भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांनी जबाबदारी दिलेल्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करा आणि येणाऱ्या 16 जानेवारीला 14 जानेवारीला तशी मकर संक्रांत आहे, पण गोड बोलणारा आणि असा नगरसेवक आणि आपल्यासोबत गोड राहणारा असा आपल्या प्रभागातला एक उमेदवार आपण 16 जानेवारीला निवडून आणून विजयाचा गुलाल उधळण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना द्याल. बाकी विकासाचा जो रथ असेल, विकासाचा जो अनुशेष असेल ते आपल्या सर्वांचे लाडके नेते रणधीर भाऊ हे आता प्रतोद आहेत आणि इथे एक जबाबदार म्हणून आपल्या महानगरचा कारभार ते पाहत असतात. पालकमंत्री आकाश फुंडकर साहेबांच्या रूपानं सर्व समाजाला न्याय देणारे एक पालकमंत्री आपल्याला भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे मंचावर बसलेले भारसाकळे साहेब असतील, पिंपळे साहेब असतील, अनुभव धोत्रे खासदार असतील आणि आपण सर्व आम्ही सुद्धा आपल्यासोबत तितक्याच ताकदीनं खांद्याला खांदा लावून आहोत. येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की आपल्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी मतदार भाऊ, मतदार भगिनी, विशेषतः लाडक्या भगिनी ही मोठी ताकद उभी करतील असा विश्वास व्यक्त करून राजेश्वर नगरीमध्ये परत एकदा मोठा इतिहास घडवा आणि आपल्या सर्व उमेदवारांना मजबूत ताकदीनं मोठ्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या मताने निवडून आणा एवढी विनंती या निमित्तानं करतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशाहू फुले आंबेडकर, जय भीम. आदिवासी समाजाचे नेते माजी मंत्री दशरथजी भांडे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले विचार 5 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. माननीय दशरथजी भांडे. आजच्या या प्रचार सभेला थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मार्गदर्शन होईल. खरं म्हणजे तेच मार्गदर्शन ऐकण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहात. अनेक वेळेपासून आपण या ठिकाणी उत्सुकतेनं वाट पाहत आहात. राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महानगरपालिका क्षेत्रात विकासाचा जो झंझावात सुरू आहे त्या झंझावाताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभे आहोत. अशा पद्धतीचं मत व्यक्त करण्याकरता आज ही जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. निश्चितपणानं मागील 5 वर्षात काय झालं, विकासाच्या योजना किती आल्यात, अकोल्याचा चेहरा मोहरा कशा पद्धतीनं बदलला याचे आपण सगळे साक्षीदार आहात. आणि ज्या वेगानं ही कामं सुरू आहेत तो वेग जर असाच अखंड अबाधित ठेवायचा असेल तर प्रचंड मताधिक्यांनी आपले उमेदवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून निवडून द्या एवढीच मी आपणास विनंती करतो. बाकी विकासाच्या बद्दल, भविष्यातील स्वप्नांच्या बद्दल, भविष्यातील अपेक्षांच्या बद्दल भारतीय जनता पक्ष काय करेल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते सर्व साक्ष सर्व जनतेला आहे आणि पूर्ण जागृतपणे ही जनता आहे त्यापेक्षा मागील सगळ्या निवडणुकीचं रेकॉर्ड मोडून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला ताकदीनं सत्तेमध्ये बसवा आणि या शहराच्या विकासाचे जे प्रश्न आहेत, या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न महानगरपालिका क्षेत्रात आहेत, प्रत्येकाला ते भडसावत आहेत, परंतु त्याची तीव्रता आज अनेक वार्डामध्ये कमी झालेली आहे. संपूर्ण शहरामध्ये ती शून्य झाली पाहिजे हे आपल्या सर्वांना मनापासून वाटत आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित आहात. निश्चितपणानं अकोला विकासाच्या बाबतीत राज्यात अग्रणी ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि जे लोकप्रतिनिधी उद्याच्या निवडणुकीत या ठिकाणी पक्षाच्या वतीनं उभे आहेत त्यांना ताकद देण्याचं तेवढंच महत्त्वाचं काम सुद्धा आपण आपल्या मताच्या माध्यमातून कराल याची मला खात्री आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की मागील सगळे रेकॉर्ड, आज जे मार्जिनचे रेकॉर्ड होते, मेजॉरिटीचे मी म्हणत नाही, मेजॉरिटी तर निश्चितपणानं आहे त्यापेक्षा वाढेल, परंतु उमेदवाराची त्या वार्डातली जी मार्जिन होती विजयाची ती ओलांडून फार पुढे
हे उमेदवार विजयी होतील आणि त्यांच्या पाठीमागे एक ताकद, जनतेची ताकद आहे, अशा पद्धतीचं चित्र तुम्ही उभे कराल आणि उद्या त्यांना सुद्धा उत्साह येईल की आहे त्यापेक्षा जास्त वेगानं आम्ही कामं केली पाहिजेत. ह्या वार्डातले, प्रभागातले सगळे कामं आम्ही मार्गी लावले पाहिजेत. आज सुदैवानं या ठिकाणी आपले मुख्यमंत्री, खरं म्हणजे त्यांनी तर विकासाचा धडकाच लावलेला आहे. त्यांच्या पाठीमागं काम करणाऱ्या नगरसेवकांची या जिल्ह्यापुरती मी पाहतो, या महानगरपालिकेपुरती एक प्रचंड उत्साही फळी उभी आहे. आमदार तुमच्या पाठीशी आहेत, या ठिकाणचे मंत्री तुमच्या पाठीशी आहेत. तेव्हा मला असं वाटते की या जिल्ह्यातली जनता सुद्धा तसूभरही कमी पडणार नाही त्यांचं कर्तव्य बजावत असताना, आणि कुठल्याही भूलतापांना बळी न पडता प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील, याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. जय हिंद. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत विजयभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावे. विजयभाऊ देशमुख. आजच्या या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमचे स्नेही आमदार अमोलजी मिटकरी, आमदार प्रकाशभाऊ भारसाखळे, येथे उपस्थित भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व पक्ष, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, माझ्या माता बंधू भगिनींनो, खरं आज या राजराजेश्वराच्या पवित्र भूमीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे येत आहेत, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. ही निवडणूक म्हणजे फक्त निवडणूक नसून गेल्या 9 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती, परंतु आताची जी निवडणूक आहे ती येणाऱ्या 25 वर्षाच्या या अकोला शहराच्या विकासासाठी एक व्हिजन, एक मॉडेल समोर ठेवणारी निवडणूक आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या महाराष्ट्र राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे, दूरदृष्टीचं सरकार आणि काम करणाऱ्यांचं सरकार, ती मग ती लाडकी बहीण योजना असो, शेतकरी सन्मान निधी असो, अमृत योजना असो, अशा अनेक योजना ज्या या सरकारनं आपल्या शहरासाठी आता होऊ घातलेल्या आहेत, त्याकरिता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची सत्ता महानगरपालिकेवर आणणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला दोनही पक्षांनी, विशेषतः मी एक गोष्ट अजून परत सांगतो की या शहरात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एक नैसर्गिक युती केली, जी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही मनापासून जे कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित कार्य केलं, त्याकरता म्हणून आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, आदरणीय विजयभाऊ अग्रवाल, जयंतजी मसने यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना जो इथं आपल्यासोबत सामावून घेतलं आणि येणाऱ्या काळात जी साथ देण्याचं आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ती पूर्ण होईल अशीच अपेक्षा बाळगतो. आणि तितक्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भारतीय जनता पक्षाला सहकार्य करतील आणि या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची सरकार येईल अशी आपल्याला ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
कार्यकर्ता मंडळी, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मंचावर असलेले आमचे नेते आदरणीय रणजितभाऊजी सावरकर, आदरणीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय मेटकरी साहेब, मंचावर असलेली सर्व आदरणीय मंडळी, निवडून आलेले नगराध्यक्ष आणि आपण सर्वजण, आता बरीचशी भाषणं झाली. देवेंद्रजी अमरावतीहून आता निघाले. फार थोड्या वेळात देवेंद्रजी येणार आहेत, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. आपण जे जमलो हे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याचं मनोगत ऐकायसाठी जमलेलं आहोत आणि त्या दृष्टीनं आपण वार्डातून आले. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती, महायुती ही आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादाजी पवार हे सुद्धा आहेत. आणि त्या दृष्टीनं अकोला नगरी ही ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक नगरीचा विकासाच्या माध्यमातून उद्धार झाला पाहिजे हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठरवलेलं आहे. आणि या विकासासाठी तुमचे मेहनत, तुमचे हातभार, तुमचे हात हे या विकासाच्या दृष्टीनं या निवडणुकीत लागले पाहिजे. या विनंतीसाठी आज हे सर्व नेते मंडळी येऊन राहिले. मी सुद्धा जिल्ह्याचा आमदार म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे की आपल्या अकोला शहराचा उद्धार, विकासाच्या दृष्टीनं हे कामं हे झाली पाहिजे. त्या कारणानं आपला विजय हा अकोला शहरात एकतर्फी असला पाहिजे. या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि हा देश आहे, देशावर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचं राज्य आहे. या महाराष्ट्रावर देवाभाऊचं राज्य आहे, अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत. आणि तिघही जण या देशाच्या विकासासाठी लढत आहेत. आदरणीय नरेंद्र मोदींचं अकोल्यावर जास्त लक्ष आहे आणि त्या दृष्टीनं अकोला शहराला पैशाची कमी पडणार नाही अशा दृष्टीनं आपले पंतप्रधान आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून मी कार्यकर्ता, पदाधिकारी, मग ते भारतीय जनता पार्टीचे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असो, तन मन धन हे सारं लावून आपला उमेदवार निवडून आणावा हे मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादीचे मनोज गायकवाड डाव्या बाजूला मनोज डाव्या बाजूला घेऊन ये सगळे. मी आमंत्रित करतो आपल्या अकोला महानगरपालिका निवडणूक प्रमुख, माजी महापौर, प्रखर वक्ते माननीय विजयभाऊ अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं आहे विमानतळावर. सर्वांना विनंती आहे की या डाव्या बाजूला खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्यामध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे, त्यामध्ये बसण्याची कृपा करावी. विजयजी अग्रवाल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
जय श्रीराम. येणाऱ्या 15 तारखेला होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही जी सभा होते आहे, या सभेसाठी उपस्थित आपले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, मुख्य प्रतोद, तरुण तळपदार कर्तव्यदक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर, आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आमदार प्रकाशभाऊ भारसाखळे, आपले राष्ट्रवादीचे प्रतोद अमोलभाऊ मिटकरी, राष्ट्रवादीचे अकोला शहर जिल्ह्याचे अध्यक्ष विजयभाऊ देशमुख, आपल्या अकोटच्या नगराध्यक्षा, तेलाराच्या नगराध्यक्षा, हिवरखेडच्या नगराध्यक्ष वसंतजी बाचुका, उपस्थित मान्य श्री भांडे साहेब, कृष्णा भैया शर्मा, आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले अकोला शहरातील तरुण तळपदार कार्यकर्ते, मित्रतुल्य नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपण मागच्या 5 वर्षापूर्वी अकोला शहरामध्ये महापालिकेमध्ये आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, मला महापौर होण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे अर्चनाताई मस्ते यांनाही संधी मिळाली. आपण संधी दिल्यावर आज 9 वर्ष पूर्ण झाले. अकोला शहरामध्ये आवश्यक असलेले सगळे कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रभागातल्या नाल्या असतील, रस्ते असतील, लाईट असतील, साफसफाईचा विषय असेल, हे सर्व करण्याचं काम सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांनी केलेलं आहे. काही कामं राहिले असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोदीजीचं सरकार आहे, एनडीएचं. राज्यामध्ये एनडीएचं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि महापालिकेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार दिलं होतं, म्हणून या अकोला शहराचा विकास आपण करू शकलो. असे अनेक प्रश्न आहेत की जे आपण केलेले आहेत. अकोला शहरामध्ये सांस्कृतिक भवन आपण सुरू केलं होतं. हे सांस्कृतिक भवन साधारणतः काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 2-3 महिन्यामध्ये हे सांस्कृतिक भवन हे लोकांच्या सेवेमध्ये जाणार आहे. आपल्या अकोल्यामध्ये पिण्याचं पाणी आपण 1 दिवस आड देतो, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी प्रयत्न करून जिगाव धरणावरून 30 MLD पाण्याचं आरक्षण केलं. 1000 कोटी रुपयाची ही योजना आहे. याचं निविदा झाली. 250 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आणि जिगावून पाईप लाईन टाकण्याचं काम सुरू झालं. 1-2 वर्षाच्या काळामध्ये या अकोला शहराला रोज पाणी कसं दिलं जाईल या प्रयत्नातून ते काम केलं गेलं. त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष आपण वाट पाहत असलेला भुयारी गटार योजना अंडरग्राऊंड याची निविदा झाली. 700 कोटी रुपयाची निविदा झाली. काम सुरू झालं जुन्या शहरातून. भविष्य काळामध्ये मच्छराचा प्रश्न असेल, नाल्या भरण्याचा प्रश्न असेल, हा बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे. अकोला शहरामध्ये असे अनेक कामं आहेत की जे मागच्या वचननाम्यामध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं. अकोला शहराच्या प्रत्येक वार्डामध्ये किमान 2 बगीचे असले पाहिजेत. यापूर्वी एकही बगीचा वार्डामध्ये कोणा नव्हता. जे 4-5 मुख्य बगीचे आहेत त्याचंही सौंदर्यीकरण
आणि चांगलं काम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत 73 नवीन बगीचे प्रभागात हे नवीन केल्या गेले. काही जागा लोकांच्या ताब्यात होत्या, त्या आम्ही काढून जनतेच्या ताब्यात दिल्या. आपले माननीय खासदार अनुभव धोत्रे यांच्या माध्यमातून अकोला शहराला 50 सिटी बस, या सिटी बस मिळणार आहेत. त्याच्या चार्जिंग सेंटरचं काम पूर्ण झालेलं आहे. जवळपास 6 महिन्याच्या कार्यकालामध्ये हे सगळ्या सिटी बस मिळणार आहेत. आपण प्रयत्न केला की अकोला शहरामध्ये भविष्यामध्ये आपण अकोला शहर कसं राहिलं पाहिजे, आमचे गिरीश जोशी यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहराच्या सर्व जनतेचं मत मागण्याचं काम आम्ही मागच्या 15 दिवसाच्या कार्यकालामध्ये केलं. लोकांच्या अनेक सूचना आल्या. अकोला शहर भविष्य काळामध्ये कसं राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, हे शहर काम करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, याच्या अनेक सूचना आम्हाला प्राप्त झाल्या. भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची जी युती आहे, या जनतेच्या मताचा विचार करून आम्ही एक वचननामा काढणार आहे. त्या वचननाम्यानुसार आम्ही भविष्य काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू. प्रधानमंत्री आवास योजना 2 हे सुरू झाली. भविष्य काळामध्ये या शहरामध्ये ज्यांचे घरकुल राहिले त्या सर्वांना आम्ही घरकुल देणार आहे. दुसरा एक मोठा जो विषय आहे, अकोला शहरामध्ये 14 ठिकाणी मोजणी करून त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला. त्याच्यामध्ये काही अटी आहेत. त्या अटी माननीय मुख्यमंत्र्याकडे सगळे नेते जाऊन आम्ही मागे घ्यायला लावू आणि शहरातले सगळे जे सरकारी जागा आहेत त्यांना पट्टे दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये. आणि सर्वांना या शहरामध्ये घराचं मालक करून टाकू, जागेचं मालक करून टाकू. आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या अकोला शहराचे जे जे प्रश्न राहिले ते पूर्ण करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद आपण द्या, अशी विनंती आपल्याला करतो आहे. असे अनेक कामं आहेत. मागच्या वेळेस 600 किलोमीटर अकोला शहरामध्ये अमृत 2 मधून पाईपलाईन टाकली. बऱ्याच प्रमाणात पाणी पुरवठ्याचा मार्ग हा लागलेला आहे. अकोला शहरामध्ये सगळ्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं आहे. मुख्य रस्त्याचं ते रुंदीकरण करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहे. अकोला शहरामध्ये ज्या सगळ्या ओपन स्पेस आहेत त्याच्या बगीच्यात रूपांतर केल्यावर आपले माननीय खासदार यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक 75 ठिकाणी व्यायामाचं साहित्य देण्याचा निर्णय केला आणि त्याचं काम सुरू आहे. अकोला शहराच्या 75 ओपन स्पेसमध्ये खासदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 75 ठिकाणी ओपन स्पेसमध्ये खेळाचं साहित्य लागण्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे क्षेत्र असतील, चांगल्या व्यायामशाळा झाल्या पाहिजेत, चांगले वाचनालय झाले पाहिजेत आणि अकोला शहरामध्ये गर्दीचा भाग असलेल्या भागामध्ये बाजारपेठमध्ये पे अँड यूजचे आम्ही युरिनर शौचालय तयार करणार आहे. अकोला शहरामध्ये हा मोठा प्रश्न जो निर्माण झाला, या प्रश्नाला आम्ही पूर्णपणे मार्गी लावणार आहे. अकोला शहरामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय रणधीर भाऊ, अमोलजी मिटकरी, वसंतजी खंडेलवाल, खासदार अनुभव धोत्रे यांचे आभार मानतो. महापालिकेच्या इमारतीसाठी 5 एकर जागा शासनाने दिली. लवकरच भविष्य काळामध्ये एक नवीन प्रशासकीय इमारत बनणार आहे. त्यासोबतच ज्याला आपण भाजी बाजार म्हणतो, जुनं बस एसटी स्टँड आहे, ही 10 एकर जागा महाराष्ट्र शासनानं महापालिकेला दिली. ती सुद्धा पार्किंगसह डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारचे खूप खूप मी आभार मानतो. महापालिकेच्या माध्यमातून कोणतंही काम होत नाही, फक्त पगार देण्यासाठी महापालिकेचं काम आहे. बाकी सगळे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण खर्च करतो. आपण केंद्रामध्ये मोदीजीला आशीर्वाद दिले,
राज्यामध्ये देवेंद्रजीला आशीर्वाद दिले, शहरामध्ये रणधीर भाऊला आशीर्वाद दिले, महापालिकेमध्ये आमच्या 80 जागा उभ्या आहेत, 62 जागा भारतीय जनता पार्टीच्या आहेत, 14 जागा राष्ट्रवादीच्या आहेत, 4 जागा आम्ही मित्र पक्षांना दिल्या. या सर्व जागेवर आपण मतरूपी आशीर्वाद द्यावे अशी आपल्याला विनंती करतो. आणि या डाव्या बाजूने सर्व लोकांना यावं, ताबडतोब यावे, कारण आपले माननीय मुख्यमंत्री हे विमानतळावर आलेले आहेत. अवघ्या 10 मिनिटांमध्ये ते इथं पोहोचतील. ह्या खुर्च्या खाली आहेत, इकडल्या साईडनं आपण बसावं अशी सगळ्यांना विनंती आहे. आपले सर्व कार्यकर्ते आहेत. मी आपल्याला काही सांगितलं, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहे. अकोला आपली जी मोरणा नदी आहे याचा प्रस्ताव मान्य अनुभव धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करणं सुरू आहे. लवकरच या नदीचं पर्यावरणपूरक विकास, सौंदर्यीकरण करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, ज्या सर्व कार्यकर्त्याकडे स्टेजच्या खाली लोक बसवण्याची जबाबदारी आहे त्यांनी सगळ्या लोकांना डाव्या बाजूला बसवावं अशी विनंती करतो. इकडे खुर्च्या आहेत, या खुर्च्यावर येऊन बसावं, इकडे मागे कोणीही उभे राहू नये. आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकदा यांचा सुपडा, विरोधी पक्षाचा सुपडा साफ करून टाका. आम्हाला कोणावर टीका करायची नाही, आम्हाला विकासात्मक राजकारण करायचं आहे. भौगोलिक दृष्ट्या सगळ्या भागामध्ये विकास झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आपण अतिशय समजदार आहात. लोकसभेमध्ये आशीर्वाद दिले, विधानसभेमध्ये आशीर्वाद दिले, असेच मतरूपी आशीर्वाद आपण महापालिकेमध्ये द्या अशी आपल्याला नम्र प्रार्थना आहे, हात जोडून विनंती आहे. येणाऱ्या काळामध्ये अकोला शहर स्वच्छ, सुंदर आणि सगळ्यांना आवडणारं शहर निर्माण करण्याचं काम केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मदतीनं आम्ही करू अशी आपल्याला ग्वाही देतो. येणाऱ्या काळामध्ये पिण्याचं पाणी असेल, दिवाबत्ती असेल, साफसफाई असेल, या सर्व कामामध्ये ज्या काही त्रुट्या राहिल्या असतील त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला ग्वाही देतो. आपण सर्वजण येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून मतरूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीला द्यावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काला प्रमुख ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे, गणेश भाऊ अंधारे, दिलीप भाऊ मिश्रा, सिद्धार्थजी उपरवत, संतोषजी पांडे, आनंदजी कदम, संजय गोटफोड़ेजी, मनीष बुंदिलेजी, सुभाषजी ढोटे, रवि भाऊ दुडोंडे, अमोलजी गीते, संदीप भाऊ गावंडे, राजेशजी वगारे, किशोरजी गायकवाड, रितेश पाली, करण शाहू, विशालजी गमे, गोपाल मुळे, दिलीपजी भरणे, संतोष बाबुलकरजी आणि प्रकाश गोगलिया यांना विनंती आहे की एकही खुर्ची खाली राहिली नाही पाहिजे. जे खुर्चीवर मागे उभे आहेत त्या सर्वांना या डाव्या बाजूला जे स्टेजची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये बसण्याची व्यवस्थेमध्ये राजराजेश्वर नगरीमधून आलेल्या सर्व नागरिकांना कोटी कोटी वंदना. आपण मोठ्या संख्येने येऊन या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अवघ्या 5 मिनिटांमध्ये इथे येत आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागेवर बसावं. भारत माता की, आवाज नाही उडाला, भारत माता की. जे बाहेर उभे आहेत त्यांना विनंती आहे की इथे खुर्च्याची व्यवस्था केली आहे, त्या खुर्च्यामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तिथे बसावं.
पवनजी महल्ले, योगेशजी गोतमारे यांची जी टीम आहे त्यांना विनंती आहे की जे उभे आहेत रस्त्यावर मधात उभे आहेत त्या सर्वांना, गेटवर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की ते स्टेजच्या डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था केली आहे, त्या जागेवर बसण्याची कृपा करावी ही विनंती. सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांच्या मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी रणधीर भाऊ या प्रत्येक गाल्यामध्ये येऊन गेले. त्यावेळी ज्या सूचना दिल्या कार्यकर्त्यांना त्यांना विनंती आहे, पवनजी महल्ले, गोतमारेजी, गाले प्रमुखांना, की त्यांनी त्या सूचनेचं पालन करावं. जे तिथे उभे आहेत गेटवर त्यांना विनंती आहे की इथे जी जागा, नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत परंतु खुर्ची खाली नाही राहिली पाहिजे. भारत माता की, आवाज नाही उडाला, भारत माता की, वंदे, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. राजेश्वर नगरीला ब वर्गाचा दर्जा देणारे देवा भाऊ अवघ्या 3 मिनिटांमध्ये इथे येत आहे. जे उभे आहेत त्यांना विनंती आहे राजेश्वर नगरीच्या शिस्तीचं पालन करावं. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या उभे न राहता आपापल्या जागेवर बसावं. भारत माता की, वंदे, जय जय श्रीराम. आवाज निवडा, जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीचा, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा, भारत माता की. भाई और बहनों, थोड़ी देर में हमारे नेता, इस राज्य के ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनका आगमन होने जा रहा है. आप लोगों से निवेदन है कि भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस की प्रचार सभा में आप जिस संख्या में आए हैं वो संख्या बताती है कि आने वाली 15 तारीख को क्या होने वाला है. यह संकल्प सभा है और यह संकल्प सभा 16 जनवरी के बाद विजय सभा में परिवर्तित होने जा रही है. आप लोगों को, हमारे को विश्वास है कि भारतीय जनता पार्टी को आपने लोकसभा में जिताया, विधानसभा में जिताया, महानगर पालिका में पिछली बार जिताया, लेकिन इस बार भी आपको महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस की युति को भारी बहुमतों से विजयी बनाना है. भारतीय जनता पार्टी ने जो जो कहा था वो सब किया. जो भारतीय जनता पार्टी कहती है वो करती है. भारतीय जनता पार्टी बेबुनियादी आरोप नहीं करती, खोखले आश्वासन नहीं देती, कभी झूठ नहीं बोलती. लाडली बहनों को भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार ने वचन दिया कि लाडली बहनों को 1500 रुपए महीना मिलेगा, तो आज तक मिल रहा है. और लाडली बहनों के लाड़ के भाई थोड़ी देर में देवेंद्र जी फडणवीस आपके सामने इस मंच पर मंचासीन होंगे. देवेंद्र जी फडणवीस एक ऐसा व्यक्ति है, ऐसा व्यक्तिमत्व है कि जिनको देखकर, जिनके नाम से विपक्षियों के, विरोधियों के हौसले पस्त हो जाते हैं, हौसले पस्त हो जाते हैं. और ऊर्जावान लोग जो है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, आम नागरिकों को देवेंद्र जी फडणवीस का व्यक्तिमत्व देखकर ऊर्जा का संचार होता है. ऐसा ऊर्जावान व्यक्तिमत्व देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने इसी मैदान से पिछली बार 11 जून 1925 को आपको जो जो वादे किए थे, आपसे जो जो वादे किए थे, जो जो आश्वासन दिए थे, वो सारे के सारे काम भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस युति के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने पूरे किए हैं. हमारे खासदार अनूप जी धोत्रे ने आपको जो जो वादे किए थे उसमें से आधे काम पूरे हुए हैं. और रणधीर भाऊ सावरकर जो अकोला पूर्व के आमदार है,
इस चुनाव के प्रभारी है, इन्होंने भी अकोला शहर के लिए एक सपना देखा है। अकोला शहर की शक्ल और सूरत बदलने के लिए, विकसित अकोला बनाने के लिए, विकासमय अकोला बनाने के लिए, अकोला शहर को विकास को गतिशील बनाने के लिए रणधीर भाऊ सावरकर के नेतृत्व में, विजय भाऊ अग्रवाल के नेतृत्व में और महानगर के अध्यक्ष जयंतराव मस्त ने, जिनके नेतृत्व में, जिनके कार्यकाल में हमने लोकसभा जीती, विधानसभा जीती और आने वाली महानगर पालिका भी जीतना है, इनके नेतृत्व को आपको सशक्त बनाना है, मजबूती देना है और ये तभी काम कर सकेंगे जब आप एक हाथी सत्ता देंगे। जो विपक्षी है, जो अलग अलग आरोप करते हैं, भ्रम फैलाते हैं, झूठी बातें करते हैं कि यदि हम सत्ता में आए तो टैक्स पूरा माफ कर देंगे, इन लोगों को पूछिए कि आपकी सत्ता में आने की औकात है क्या? सत्ता में भारतीय जनता पार्टी आएगी, राष्ट्रवादी कांग्रेस की युति आएगी। जो लोग आज आपको झूठे आश्वासन दे रहे कि हम पूरा टैक्स माफ करेंगे, उन लोगों को मालूम है कि ना हम सत्ता में आना है, ना हमको टैक्स माफ करना है, ना कुछ करना है। पानी की बात करते हैं कि नियमित पानी आना चाहिए। भारतीय जनता पार्टी के राज में नरेंद्र भाई मोदी के सरकार ने अमृत योजना शुरू की। एक अमृत योजना पूरी हुई, दूसरी अमृत योजना की तैयारी चालू है, काम शुरू है। और जब तक अकोला शहर में पूरी की पूरी पानी टांकियों का स्टोरेज की व्यवस्था नहीं हो जाती, तब तक बहनों और भाइयों 2 या 3 दिन के आड़ में आपको पानी मिलेगा। उसके बाद स्टोरेज की व्यवस्था होने के बाद, ये कोई टेक्निकल बात नहीं करता, झूठी बातें करता है कि रोज पानी देंगे। अरे कहां से देंगे? आपके पास स्टोरेज की व्यवस्था नहीं है, पानी संचय करने की व्यवस्था नहीं है, तो आप पानी देंगे कहां से? भारतीय जनता पार्टी वो व्यवस्था करती है, वो टेक्निकल बातें पूरी करती है, तकनीकी बातें पूरी करती है, उसके बाद आपसे बात करती है कि हम अब आपको नियमित शुद्ध पानी देंगे। अमृत योजना के मार्फत आपको रोज और नियमित पानी मिलेगा। पानी पट्टी कम होगी, पानी पट्टी वाजिबी होगी, योग्य दर में हम आपको नियमित पानी देंगे। ये भारतीय जनता पार्टी का वचन है और भारतीय जनता पार्टी जो कहती है वो करती है। भारतीय जनता पार्टी के राज में आपने देखा कि अकोला शहर के सर्वांगीण विकास, गली गली में विकास। भारतीय जनता पार्टी के नेता कभी यह नहीं देखते कि ये हिंदू है, मुसलमान है, बौद्ध भाई है, सिख है, ईसाई है। हम कभी धर्मवाद, भाषावाद, जातिवाद इसकी राजनीति नहीं करते, हम विकास की राजनीति करते हैं। नरेंद्र भाई मोदी की विकास की राजनीति है, अटल बिहारी वाजपेयी की धर्मनिरपेक्ष राजनीति है। हम धर्म का स्वाभिमान रखते हैं, लेकिन हम धर्म की कट्टरवादिता नहीं रखते। हम भारतीय जनता पार्टी के लोग हैं, हम सभी धर्मों का सम्मान करते हैं, हम किसी धर्म का अपमान नहीं करते। इसीलिए समयोचित और संतुलित विकास, सभी गलियों में विकास, सभी मोहल्लों में विकास, चाहे वो मुस्लिम बाहुल मोहल्ला हो, चाहे हिंदू बाहुल मोहल्ला हो, चाहे बौद्ध मोहल्ला हो, हर मोहल्ले का सर्वांगीण और संतुलित विकास करने का भारतीय जनता पार्टी का संकल्प है। और भारतीय जनता पार्टी के इसी संकल्प के साथ में अभी थोड़ी देर में आपके सामने आ रहे हैं देवेंद्र जी फडणवीस। देवेंद्र जी फडणवीस आपको और आश्वासन देंगे और वादे करेंगे, क्योंकि वो व्यक्ति को विश्वास है कि जो वो कहते हैं वो करके दिखाते हैं। रणधीर भाऊ जो कहते हैं वो करके दिखाते हैं, अनूप भाऊ धोत्रे जो कहते हैं वो करके दिखाते हैं। ये भारतीय जनता पार्टी की शैली है, ये भारतीय जनता पार्टी की परंपरा है, ये भारतीय जनता पार्टी के नेताओं ने हमें सिखाया है। इस अकोला शहर को, अकोला जिले को जिन्होंने नेतृत्व दिया, संजय भाऊ धोत्रे जो इस देश के केंद्रीय मंत्री रहे, आज वो हमारे दुर्भाग्य से या हमारे दुख से वो उनका स्वास्थ्य बरोबर नहीं है। गोवर्धन जी शर्मा ने अकोला शहर का 35 वर्षों से निरंतर नेतृत्व किया, लेकिन कोई भी प्रकार का कोई लांछन ये हमारे दोनों नेताओं पर, धोत्रे व संजय जी धोत्रे और गोवर्धन जी शर्मा पे कोई लांछन नहीं। विपक्षियों को भी ताकत नहीं कि हमारे नेताओं पर किसी प्रकार की उंगली उठाए। उन्होंने किसी भी प्रकार का भेदभाव न करते हुए हर समुदाय को न्याय दिया, हर समुदाय का नेतृत्व खड़ा किया,
हर समुदाय का विकास करने का प्रयास किया और उसी परंपरा पर, उसी नेतृत्व को संभलकर, उसी नेतृत्व को समझकर रणधीर भाऊ सावरकर, अनूप भाऊ धोत्रे चल रहे हैं। उसी नेतृत्व को समझकर भारतीय जनता पार्टी की आज ये परंपरा चल रही है। तो आपको भी याद रखना है, जो आपने पिछले 35 वर्षों से परंपरा निभाई, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस की युति को आपने विजयी बनाया। आने वाली 15 तारीख को भी, 15 जनवरी को भी आपको कमल का फूल और घड़ी का बटन दबाना है। घड़ी का बटन दबाकर, कमल का फूल का बटन दबाकर इस अकोले शहर का भविष्य बनाना है। अकोला शहर के भविष्य की चिंता करो, विपक्षियों की बातों में मत आओ। अकोला शहर की नई पीढ़ी विकसित पीढ़ी होना चाहिए, उन्हें न्याय मिलना चाहिए, उन्हें अच्छा अकोला मिलना चाहिए, अकोला शहर मिलना चाहिए, सारी सुविधा मिलनी चाहिए। इस प्रकार की व्यवस्था आपको आने वाली 15 तारीख को सोचना और समझना है। हमारे मुख्यमंत्री नेहरू पार्क तक पहुंच चुके हैं। थोड़ी देर में हमारे देवेंद्र भाया, देवा भाऊ थोड़ी देर में यहां पर आ रहे हैं। नरेंद्र भाई मोदी के नेतृत्व में कार्य कर रहे देवेंद्र जी फडणवीस मंचावर उपस्थित अकोट विधानसभा थोड़ी देर मतदारसंघाचे में आमदार आपके हमारे बीच प्रकाश होंगे भातखळे साहेब, और उनसे आप संबोधित होंगे। राष्ट्रवादी कांग्रेस आपको पक्षाचे संबोधित करना महानगरचे है। जो अध्यक्ष मैं- विजयराव जो गेट के देशमुख, सामने लोग खड़े हैं, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य उनसे महानुभाव, निवेदन है कि वो दाएं जमलेले बाजू में सर्व आपके लिए खुर्चियां बैठाई गई है, युतीचे आप खुर्चियों पे भारतीय बैठे। जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे 2 शब्द ऐकण्याकरता आलेले सर्व राजेश्वर नगरीतील सर्व माता भगिनी, मतदार बंधूंनो आणि पत्रकार भावांनो, काला प्रमुखांना विनंती आहे, 8 पवन भाऊ, ही निवडणूक होऊ घातलेली आहे। पवनजी महाले, आज गणेशजी अंधारे, या निवडणुकीच्या माध्यमातून कृपया आपल्या गालामध्ये सत्तेमध्ये लक्ष जे द्यावे. काही महत्त्वाचे सुविधा आहेत, भारत माता की त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आवाज फडणवीस गेला साहेब पाहिजे असतील, देवा भाऊ पर्यंत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा भारत असतील, माता की या दोघांचं जे नेतृत्व आहे, वंदे! विकासाला गती देणारं, जय राज्याला गती जय देणारं. श्रीराम. त्यांनी योजना काय आणल्या हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याची वीज बिल माफी, गेट वर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे कर्जमाफीकडे सुद्धा की इथे सरकारचा डाव्या आता बाजूला पुढे खुर्च्या येण्याचा रिकाम्या प्रस्ताव आहेत, आहे. त्या खुर्च्यावर बसण्याची कृपा त्याचप्रमाणे करावी. देवा भाऊ केवळ आपल्या 1 मिनिटामध्ये अकोला येत आहे. शहराचं जे आराध्य दैवत आहे भगवान अशोक राजराजेश्वर, वाटिकापर्यंत त्यांचं त्यांच्या आगमन झालं आहे. मंदिराच्या कृपया जीर्णोद्धाराकरता आणि जे विकास गेटवर उभे कामाकरता आहेत सातत्याने पवन भाऊ, पाठपुरावा योगेश करून भाऊ यांना विनंती आहे, कृपया जे गाला प्रमुख आहे गणेश भाऊ, त्या सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी बसण्याची व्यवस्था जिथे केली आहे तिथे कृपया कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी या राजराजेश्वर नगरीचं संस्कृती कायम ठेवण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या जागेवर बसावं. अवघ्या 1 मिनिटामध्ये माननीय देवेंद्रजी भाऊ येऊन आले आहेत. भारत माता की, आवाज नाही उडाला, भारत माता की जय भवानी, जय भवानी. आवाज गेला पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. या राष्ट्रभक्तांचा आवाज गेला पाहिजे. भारत माता की, भारत माता की जय जय श्रीराम. वंदे वंदे. जे गेटवर उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून आपल्या शिस्तीचं पालन करून या नगरीचं वैभव कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की खुर्चीवर बसण्याची कृपा करावी. भारत माता की जय जय श्रीराम. लाडक्या बहिणीसाठी, बचत गटसाठी अकोला जिल्ह्याचा समावेश खासदार अनूप भाऊ आणि रणधीर भाऊ यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश करून मातृशक्तीला आर्थिक सबलीकरण करणारे देवा भाऊ अवघ्या 1 मिनिटामध्ये येत आहे. भारत माता की. देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो. भारत माता की. पवन भाऊ जे गेटवर उभा आहेत त्यांना कृपया, जे गाल्या प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे, अजयजी रामटेके यांना विनंती आहे की त्यांनी
आपापल्या गालामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. अजयजी रामटेके, मनोजजी गायकवाड, हर्षद चौधरी, लाईट वाल्यांना व्यवस्था विनंती आहे की जे लाईट लावलेल्या आहेत त्या लाईट सुरू करण्यात यावे. लाईट वाले पुरी साहेब पडदे काढून घ्या, कृपा करून पडदे काढा. मंडप व्यवस्थापकांना विनंती आहे. भैयाजी उजवणे, उजव्या बाजूला जे पडदा लावला आहे ते पडदा काढण्याची व्यवस्था करावी. भैयाजी उजवणे आणि त्यांच्या टीमने लक्ष द्यावं. मातृशक्तीसाठी जे व्यवस्था जबाबदारी दिली आहे मातृशक्तीला, त्यांनी कृपा ज्योतिजी मानकर, काकडताई, अंधारेताई त्यांनी कृपया आपल्या आपल्या मातृशक्तीच्या व्यवस्थेमध्ये लागावे. भारत माता की. जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे, जे गेटवर उभे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की अवघ्या 10 सेकंड मध्ये येत आहे सचिन मुदिराजजी आणि त्यांच्या टीमला विनंती आहे की त्यांनी इकडे डाव्या बाजूला स्टेजच्या खुर्चीच्या बाजूला बसावं. भारत माता की. संजय कोटपळेजी, अजयजी शर्मा, कृपा करून आपापल्या गालाकडे जी व्यवस्था दिली आहे त्याचं पालन करावं. गणेशजी अंधारे, गोपालजी मुळे, दिलीपजी भरणे, मनोजजी गायकवाड, संतोषजी डाबेराव यांना विनंती आहे की आपापल्या सगळ्या गाड्यामध्ये पूर्ण गाड्यामध्ये व्यवस्थेमध्ये लागावं. भारत माता की. पवनजी पाडिया, अजयजी रामटेके, भैयाजी उजवणे, कृपा करून स्टेजच्या उजव्या बाजूला जे पडदा लावलेला आहे तो पडदा काढण्याची कृपा करावी. भारत माता की. जय. रामदासजी सरोदे, राजूजी थोरवे, सागर शेगोकारजी, कृपया आपल्या आपल्या गाड्यामध्ये व्यवस्थेमध्ये काम करावं. जे गेटवर उभे आहेत त्यांना विनंती आहे, गेटवर कृपया गर्दी करू नये. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून सहकार्य करावे ही विनंती. नागरिकांना आतमध्ये येऊ द्या. या ऐतिहासिक सभेमध्ये येणाऱ्या मातृशक्ती आणि युवा शक्ती ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी वंदन. आपण या ऐतिहासिक सभेमध्ये उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीला जे आशीर्वाद देत आहे त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. आणि येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पक्षाचा 62 उमेदवार कमळ चिन्हावर आणि राष्ट्रवादीच्या 14 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांच्या घड्याळ चिन्हावर शिक्का मारून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांचा विजयाचा शंखनाद करून येणाऱ्या 16 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांना ही अकोला महानगरपालिका भेट देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांचं कोटी कोटी वंदन नमन. देवाभाऊंचा टावर चौकात आगमन झाला. भारत माता की. भारत माता की. आवाज गेला पाहिजे. आज ओबीसींची सभा आहे. भारत माता की. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय भवानी. जय भवानी. रणधीर भाऊ तुम आगे बढ़ो.
तो मागे वळो. आवाज आला पाहिजे. आमदार रणधीर भाऊ सावरकर तो मागे वळो. भारत माता की. हाँ, गिरीश जोशी कुछ नहीं बुलाना. कोई काय की समिति है? काय की समिति गिरीश जोशी ने बनाई समिति. कोई कागज उधर भी लिख दिए. भारत माता की. भाई और बहनों, थोड़ी देर में हमारे आपके नेता देवेंद्र जी फडणवीस का आगमन हो रहा है. अकोला शहर के मार्ग से निकलते हुए मार्गों का निरीक्षण करते हुए देवेंद्र जी फडणवीस आ रहे हैं. आप लोगों को आश्वासित करने के लिए, आप लोगों से वादा करने के लिए कि इस अकोला शहर में और क्या क्या हो सकता है, अकोला शहर को विकास के मार्ग पर कैसे गतिशील किया जा सकता है, इन सारी बातों का विश्लेषणात्मक भाषण देने के लिए, देश की राजनीति और अकोला शहर की राजनीति पर चर्चा करने के लिए देवेंद्र जी फडणवीस थोड़ी देर में यहां आ रहे हैं. आपको हमको उनका करबद्ध तालियों के साथ, गड़गड़ाहट के साथ अपने अपने स्थान पर खड़े होकर उनका जोरदार स्वागत करना है. हमारे राज्य के लाड़की बहनों के लाड़ के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, ऊर्जावान व्यक्तिमत्व, थोड़ी देर में जिनका आगमन हो रहा है, आपको उनका जोरदार शानदार स्वागत करना है. आपको यह मालूम है कि देवेंद्र जी फडणवीस राज्य के मुख्यमंत्री हुए तब से महाराष्ट्र राज्य विकास के मार्ग पर गतिशील हो चुका है. जो महाराष्ट्र पिछड़ गया था, उस पिछड़े हुए महाराष्ट्र को गतिशील करने के लिए देवेंद्र जी फडणवीस का सक्षम नेतृत्व और दिन रात कार्य कर रहा है. ऐसे देवेंद्र जी फडणवीस जो कहते हैं वो करते हैं. ऐसे देवेंद्र जी फडणवीस का थोड़ी देर में आगमन हो रहा है. देवेंद्र जी फडणवीस के हाथों भारतीय जनता पार्टी का संकल्पनामा, वचननामा यहां पर प्रकाशित किया जाएगा. गिरीश जोशी और उनकी समिति ने यह संकल्पनामा तैयार किया है और संकल्पनामे में जो जो संकल्प किए गए, जो जो आपको आश्वासन दिए गए, जो जो वचन दिए गए, वो वचन पूरी करने की भरकस कोशिश भारतीय जनता पार्टी करने वाली है. पिछले सत्ता काल में भी भारतीय जनता पार्टी ने आपसे जो जो वादे किए वो पूरे करके दिखाए हैं. भारतीय जनता पार्टी कभी झूठी बातें नहीं करती, बेबुनियादी बातें नहीं करती, कभी किसी पर आरोप प्रत्यारोप के चक्कर में नहीं पड़ती. भारतीय जनता पार्टी केवल विकास का कार्य करना जानती है. नरेंद्र भाई मोदी, उनके नेता अटल बिहारी वाजपेयी, हमारे नेता अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण जी अडवाणी की पार्टी भारतीय जनता पार्टी है. सिकंदर बख्श की भारतीय जनता पार्टी है. किसानों की, मजदूरों की, युवकों की, महिलाओं की, विद्यार्थियों की पार्टी भारतीय जनता पार्टी है. भारतीय जनता पार्टी जो कहती है वो करती है. स्वच्छ छवि के लोगों को और अच्छे लोगों को, कार्यवान लोगों को, सक्षम लोगों को आपके सामने उम्मीदवार बना के खड़ा किया है. आप इन जो 80 उम्मीदवार है भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस के, इन सारी उम्मीदवारों को आशीर्वाद देकर उन्हें आने वाली 15 तारीख को उनका बटन, कमल का फूल और घड़ी, इसका बटन दबाकर उनको भारी संख्या में विजयी बनाइए. ये सभा जो आज संकल्प सभा है वो आगे चलकर 16 जनवरी को विजय सभा में परिवर्तित होने जा रही है. हम